नमस्कार सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ. तर हा व्लॉग आहे फेब्रुवारी महिन्यातला आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं मागचे व्लॉग्स पेंडिंग्स आहेत, तर त्याप्रमाणे हे व्लॉग्स येत आहेत आता. तर आजची सकाळ झाली होती सकाळी 4 वाजता. तसं घड्याळ आमचं 10 मिनटं पुढे आहे म्हणून तुम्हाला 4:15 दिसले. तर 4 वाजता आज मॉर्निंग झालेली होती, कारण की आम्ही जात होतो गावी. आणि गावी जायचं असलं का मग बरोबर जाग येते, किंवा तुम्हाला असं उठा म्हटलं का तुम्ही उठणार नाही, पण मग असं कुठे जायचं असलं का मग आपल्याला बरोबर जाग येते आणि काळजी असते की आपल्याला चला उठून सकाळी आवरायचं आहे आणि वेळेत बाहेर पडायचं आहे. म्हणून मग सकाळी पटकन आपोआप जागसुद्धा येते. रात्री झोप तर लागतच नाही जायच्या आदल्या दिवशी. हे तर अगदी पेटंट आहे. कुठेही जा, कितीही तुमची आरामदायी जर्नी असो किंवा कशीही असो, तरी आपल्याला रात्री झोप येतच नाही. आणि बऱ्याच जणांचं असं असेल, मला असं वाटतं. तर रात्रीसुद्धा खूप उशिरा झोप लागली आणि सकाळी 4लाच उठले. तर हे येणार नव्हते, फक्त आम्ही तिघं मायले की जाणार होतो. मग यांचंसुद्धा स्वयंपाक करून जायचं होतं मला, म्हणून मग थोडंसं लवकर उठले होते. सगळं आवरून जायचं म्हटलं का मग थोडा वेळ लागतोच, आणि मला 6, 6:15च्या दरम्यान घरातून बाहेर पडायचं होतं. म्हणून मग मी 4ला उठले. मेथीचे पराठे बनवायचे होते आज, तर भिजवून घेतलं आणि सेट होईल तोपर्यंत मग मी आंघोळ वगैरे करून घेतली. केससुद्धा धुवायचे होते, केस धुतले, आंघोळ करून घेतली आणि मग देवपूजासुद्धा करून घेतली. तोपर्यंत ते पीठ आहे ना छान असं सेट होईल, म्हणून मग मी आंघोळीच्या आधी ते भिजवून घेतलेलं. तर आंघोळ झाली, देवपूजा वगैरे झाल्याच्या नंतर मी मस्त असे पराठे लाटायला घेतले. आणि मेथीचे पराठे मी जे तांदूळचं पीठ किंवा बेसन पीठ आणि हे सगळं घेऊन छान बनतात आणि खूप आवडतात आमच्याकडे, आणि मेथीसुद्धा छान येते. म्हणून मग मेथीचे पराठे सगळ्यांना आवडतात, म्हणून मग म्हटलं डब्यासाठी सुद्धा मेथीचे पराठे बनवून घेऊ. आणि यांनासुद्धा घरी मेथीचे पराठे आणि चटणी बनवायची होती. तर मी नेहमी जेव्हा जाते ना गावाला, तेव्हा असं सोबत ठेवतच असते खायचं. मुलींसाठी तर लागतंच. मला असं स्पेशली ट्रेनमध्ये काहीच खायला आवडत नाही, पण मग सोबत असलेलं बरं, म्हणून मग मी थोडंफार घरूनच घेऊन जाते, बाहेरचं जास्त खात नाही. आणि यांच्यासाठी सुद्धा पराठे आणि चटणी बनवून ठेवली. आमचे सुद्धा पराठे पॅक करून घेतले. तर मी थोडीशी चटणी घेतली होती पराठ्यावरती, जी शेंगदाण्याची लसूणची वगैरे असते ती. आणि मुलींसाठी प्लेन पराठे घेतले होते आणि त्यांना सॉसेसचे पाऊच घेतलेले होते. तर स्वयंपाक वगैरे झाल्याच्या नंतर मी आता मुलींना उठवायला आली आहे. बिडू ए माऊ, उठा बेटा, गावाला जायचं आहे ना. ते केस मागे कर. गुड मॉर्निंग. शोरुली, उठा बेटा. अशी त्यांच्यासाठी पराठे सोबत शेंगदाण्याची चटणीसुद्धा बनवून ठेवली पातळ अशी. आणि सगळं आवरून झालं. मग ओटा पण आवरून घेतला, कारण आता मला माहिती आहे मी 2 दिवस किंवा 3 दिवसासाठी गावाला जाणार आहे. तर हे काहीच बनवणार नाही आहे घरामध्ये, इवन चहासुद्धा बनवणार नाही आहेत. म्हणून मग मी ओटा वगैरे छान आवरून घेतला, की परत तसंच राहिलं तर मग ते मी येईल तोपर्यंत तसंच राहून जाईल. म्हणून मग मी सगळं आवरून घेते जायच्या आधी नेहमीच, आणि घर वगैरे सुद्धा स्वच्छ करून घेते. आल्यानंतर परत ते स्वच्छ करावंच लागतं. आणि मनस्वीमध्ये एवढ्या सकाळी एवढी एनर्जी कुठून येते काय माहिती. सकाळचे 5:45-6 वाजले असतील आणि तिच्यामध्ये बघा डान्स करायची सुद्धा एनर्जी आहे. आणि सगळं आवरून झालं आहे, भांडी वगैरे सगळं झालं आहे. फक्त मी आता चहा बनवते आहे, कारण हे सुद्धा उठले होते. आणि आता चहा बनवून घेते. चहा झाल्याच्या नंतर चहाची भांडी वगैरे सुद्धा धुवून घेईल आणि मग आम्हाला फक्त निघायचं राहील. तर मी ओला बुक केली होती स्टेशनला जाण्यासाठी. मग सकाळी अजून आम्ही जेव्हा 6:15ला निघालो तेव्हा अंधारच होता. स्टेशनला पोहोचलो आणि अचानक जायचं ठरलं होतं, त्याच्यामुळे रिझर्वेशनसुद्धा नव्हतं. म्हणून मग तिकीट काढलं आणि ट्रेनमध्ये बसलो. तर 7:20ची आमची ट्रेन होती. गर्दी पण नव्हती एवढी, म्हणजे आम्ही जिथून बसलो तिथे गर्दी नव्हती, पुढे जाऊन खूप जास्त गर्दी झाली होती. आणि मनस्वी आणि स्वराचं असं काहीतरी टाईमपास सुरू असतो ट्रेनमध्ये, कारण 5-6 तास लागून जातात पोचण्यासाठी, आणि खूप कंटाळून जातात त्यासुद्धा. आणि सकाळी सकाळी थंडीसुद्धा खूप होती. ती म्हटली मी जॅकेट घालते, तिने तर घातलं. आम्ही घातलेलं नव्हते, आम्हाला वाटलं एवढी थंडी नाही वाजणार, पण एवढी भयानक थंडी वाजत होती. आम्हाला नुसती कुडकुडत होतो. आम्ही पूर्ण ऑटोमधून गेलो स्टेशनवर पोहोचल्यानंतर. आता आम्ही गावाला जायला निघालेलो फायनली.
आणि त्याच्यात छोटे छोटे बर्फ पण होते. सॉरी ट्रेनमधून उतरल्याच्यानंतर आम्हाला ऑटोने जावं लागतं बस नसेल तर, आणि बस खूप कमी असतात आणि गर्दीसुद्धा खूप असते, म्हणून मग आम्ही ऑटोनेच जातो. आणि ही आहे भुसावळची तापी नदी. तर या ब्रिजवरून जातानाच्या खूप साऱ्या आठवणी आहेत. जेव्हा मी कॉलेजला होते तेव्हा 5 वर्ष इथूनच अपडाऊन केलेली आहे, म्हणून खूप जास्त आठवणी येतात. आणि तिकडून उतरल्याच्यानंतर परत एक ऑटो चेंज केली आणि मग आम्ही आमच्या गावी जायला निघालो. आणि आमच्या गावाचा रस्ता बघू शकता तुम्ही, मस्त दोघी बाजूंनी सगळी केळीची झाडी असते. घरी पोचल्याच्या नंतर आमचे आजोबा थांबले होते नातींसाठी जेवण करण्यासाठी. मग घरी आल्यानंतर मनू आणि स्वरा आणि आजोबांनी सोबत जेवण केलं, कारण की त्यांनी अर्धाच पराठा खाल्ला होता. आणि मग नंतर आई म्हणत होत्या, तू तू तुझ्याकडून ओवा करून घ्यायचा आहे, म्हणजे बडीशेप जी म्हणतो आपण, ओवा आणि तीळ मिक्सचर करून जे काळं मीठ लावून, तर ते करायचं होतं. मग ऊनसुद्धा होतं दुपारी, म्हणून मग आल्या आल्या ते करायला घेतलं यांचे जेवणं वगैरे झाल्याच्या नंतर. तर पहिले मी त्याला मीठ, लिंबू, हळद लावून आहे ना सुकवायला ठेवते उन्हामध्ये, आणि मग नंतर भाजून घेत असते. त्याच्यानंतर आहे ना चहाची खूप जास्त गरज होती. जरी गावाला खूप जास्त गरमी होत असली तरी खूप जास्त गरज होती चहाची. त्याच्यानंतर संध्याकाळी मनस्वीने आजोबांना आईस्क्रीम आणायला लावला. आईस्क्रीम घ्यायला गेली होती ती आणि घेऊन आली. मग आईस्क्रीमसुद्धा खाल्ला. आणि हा जो आईस्क्रीम असतो ना आमच्या गावातला, जर तो हाताने बनवलेला असतो तर त्याची चवच खूप वेगळी लागते, म्हणून तिकडे गेल्याच्यानंतर हा आईस्क्रीम तर मस्त असतो. त्याच्यानंतर स्वयंपाकाला लागले आणि आम्ही गावी गेलो आणि भरीत खाल्लं नाही असं होतच नाही. तर इकडे सुद्धा खातो, पण इकडच्यापेक्षा तिकडच्या भरताची चवच खूप वेगळी लागते. म्हणून मग आईंनी भरीतसाठी वांगे आणून ठेवले होते, मग भरीत बनवलं. आणि हे जे मी पापड तळते ना खूप पांढरे शुभ्र आलेले आहेत, तर ते ना आईंनी वेपर्स बनवले. तर त्याच्या खाली जो गर जमा होतो ना, तर त्याच्यापासून त्याच्यामध्ये थोडंसं साबुदाणा वगैरे टाकून ते साबुदाण्याचे आणि बटाट्याचे असे पळीपापड बनवले होते. तर खूप छान झाले होते आणि ते नेमकेच केलेले होते, वरतीच होते, म्हणून मग पोरींसाठी तळून घेतले, ते छान आले होते. तर स्वराचं इथे सुद्धा मला मदत सुरू असते, कारण इथे खेळायला सोबत कोणी नसतं आणि मग ती बोर होत असते सारखी, म्हणून मग ती मला इथेही मदत करत असते. आणि आम्ही गावी कशासाठी आलो आहे हे पुढच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगेल. तर आजचा दिवस तर असाच निघून गेला आहे आणि मी 2 दिवसासाठीच गावी आली आहे. माहेरी जायचं की नाही हा अजून मला प्रश्न आहे, की म्हणजे माझं काही असं ठरलेलं नव्हतं की माहेरी जायचं आहे असं, कारण मी 1-2 दिवसासाठी आणि महत्त्वाच्या कामासाठी आले होते, त्याच्यामुळे असं काही ठरवलं नव्हतं. आणि मला नंतर यायचंच होतं, म्हटलं नंतर माहेरी येऊ. पण मग आता जर वेळ मिळाला तर आत्तासुद्धा मी जाऊन येईल आई पप्पांना भेटायला. आणि भावाचं लग्न झाल्यापासून मी एकदाही गेली नाही आहे माहेरी, तर मग त्यांच्या लग्नाच्या नंतर मी पहिल्यांदा आता माहेरी जाईल जर गेली तर. तर काय माहिती जायला मिळतं की नाही मिळतं. जर माझं इथलं काम झालं तर मी जाईलसुद्धा भेटायला, नाहीतर मग बघू. तर तुम्ही व्लॉग बघत राहा.